तुमची कुलदेवता तुमच्या कुटुंबाचं रक्षण करत असते, तुमच्या कुटुंबात येणाऱ्या अडीअडचणी संकट दूर करत असते. म्हणूनच कुलदेवतेची सेवा होणं आवश्यक आहे. कुलदेवतेच्या सेवेमध्ये 5 गोष्टी आहेत ज्या अगदी करायलाच हव्यात. बाकी काही करायला नाही जमलं तरी चालेल, पण या 5 गोष्टी मात्र प्रत्येकाने करायलाच हव्यात, जेणेकरून कुटुंबात सुखशांती नांदते, कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते आणि कुटुंबाचं कल्याण होतं. कोणत्या आहेत त्या 5 गोष्टी? चला जाणून घेऊयात, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या 2 शब्दांनी मिळून बनला आहे. कुळाची देवता ही कुलदेवता ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलाधार चक्रातील कुंडली आणि शक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो, ती देवता म्हणजे कुलदेवता. कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असतो तेव्हा तिला कुलदेव आणि जेव्हा ती स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी म्हटलं जातं. ही झाली कुलदेवतेबद्दलची प्राथमिक माहिती. पण कुलदेवतेची सेवा करणं का गरजेचं असतं? तर आपल्या कुलाची देवता ही आपली रक्षणकर्ता असते आणि म्हणूनच आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या कुलामध्ये सगळं सुरळीत चालावं यासाठी आपल्याला कुलदेवतेची उपासना करणं आवश्यक असतं. मुलांची शिक्षण असतील, लग्न असतील, आपल्या घरातील आजारपण असतील, या सगळ्या मागे बऱ्याचदा कुलदेवतेची उपासना व्यवस्थित न होणं, कुळाचार व्यवस्थित न होणं ही सुद्धा कारणं असू शकतात. आपल्या कुलाची आई, आपल्या कुळाचा देव, तो आपल्या संपूर्ण कुटुंबाचं पावलोपावली रक्षण करत असतो आणि मग म्हणूनच त्याची सेवा आणि उपासना होणे तितकंच आवश्यक आहे. बरं, त्याची सेवा उपासना कशी करावी? फार काही करता आलं नाही तरी 4 गोष्टी मात्र करायलाच हव्या आणि त्यातील पहिली गोष्ट म्हणजे कुलदेवतेची मूर्ती, टाक किंवा फोटो यापैकी एक काहीतरी तुमच्या घरामध्ये असायला हवं. तुमच्याकडे पूर्वापार चालत आलेली कुलदेवतेचे टाक असतील तर अतिउत्तम, पण काही जणांकडे टाक नसतील तर तुम्ही कुलदेवतेची मूर्ती किंवा कुलदेवतेचा फोटो घरातल्या देवघरात ठेवायला हवा आणि नुसता ठेवायचा नाही तर त्याची नियमित भक्तिभावाने पूजा सुद्धा करायची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तेच कुलदेवीच्या मंत्राचा जप कमीत कमी 1 माळ तरी करावा. तुमची कोणतीही कुलदेवी असेल तरी त्या देवीचा एक मंत्र असतो आणि त्या मंत्राचा जप तुम्ही कमीत कमी 1 माळ तरी करावा. समजा तुमची कुलदेवता आहे महालक्ष्मी देवी, तर श्री महालक्ष्मी देवे नमः असा नामजप तुम्ही नियमित करावा. विवाह स्त्रीने सासरच्या कुलदेवतेचा नामजप करावा. आता ज्यांच्याकडे कुलदैवत आणि कुलदेवी असे दोन्ही असतील त्याने कुलदेवीचा नामजप नेहमी करावा. आता जर कुलदेवता ठाऊकच नसेल, काय कुलदेवता आहे आपली आम्हाला माहितीच नाही, आम्ही काय जप करायचा, तर तुम्ही श्री कुलदेवताय नमः असा नामजप करावा. हा नामजप श्रद्धेने केल्यास कुलदेवतेचं नाव सांगणारं कुणीतरी नक्कीच भेटतं, असा अनेक साधकांचा अनुभव आहे. श्री कुलदेवताय नमः हा जप देवतेच्या तारक तत्वाशी संबंधित असल्यामुळे कुलदेवता या शब्दातील देव हे अक्षर उच्चारताना दे हे थोडं लांबवावं. त्यामुळे देवतेचे तारक तत्व जागृत होऊन या तत्वाचा लाभ आपल्याला होतो. आता वळूया तिसऱ्या गोष्टीकडे. तिसरी गोष्ट म्हणजे कुलदेवतेच्या वारी उपवास करावा. खास करून विवाहित महिलांनी या दिवशी उपवास करावा. तो संपूर्ण कुटुंबाला लाभदायक ठरतो. जर तुम्हाला कुलदेवीचा वार माहीत नसेल तर तुम्ही मंगळवारी उपवास तुम्ही करू शकता, कारण मंगळवार हा देवीचा वार आहे. शेवटची गोष्ट म्हणजे वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने कुलदेवीचं दर्शन घ्यावं आणि घरातल्या विवाहित महिलांनी देवीचं दर्शन घेतल्यावर देवीची ओटी आवश्यक भरावी. आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भगवान आपल्याला जन्माला घालतो, त्या देवतेला कुळाची देवता म्हणतात. आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेण्यास आध्यात्मिकता ही जलद प्रगती होते. कुलदेवतेची उपासना करून आध्यात्मिक आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून व्यावहारिक उन्नती झाल्याचे सर्वज्ञान उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तुळजापूर येथील भगवानी माता ही त्यांची कुलदेवता होती. तिची मनोभावे उपासना करूनच तिच्या कृपेनं त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आता वळूयात 5व्या गोष्टीकडे. मी मगाशी म्हटलं तसं वर्षातनं एकदा तरी कुलदेवतेच्या दर्शनाला जावं, पण त्याचबरोबर दर्शनाला जाताना एक गोष्ट बरोबर घेऊन जावी. कोणती आहे ती गोष्ट? चला बघूया. जी वस्तू आम्ही सांगणार आहोत ती जर तुम्ही कुलदेवतेच्या दर्शनाला जाताना तुमच्या बरोबर घेऊन गेला तर नक्कीच कुलदेवता तुमच्यावर प्रसन्न होईल, तिचा कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. तुमच्या कुलदेवतेच्या दर्शनाला कोणत्याही दिवशी जाऊ शकता, परंतु जेव्हा तुम्ही तिच्या तीर्थक्षेत्री जाणार असाल त्यावेळी घरातून जात असताना तुमच्या घरातल्या देवतेची पूजा सुद्धा करणं आवश्यक आहे.
कोणाचे कुलदैवत असतील तर कुणाचे कुलदेवी असेल तर कुणाकुणाला कुलदेवी आणि कुलदेव असे दोन्हीही असतात. तर तुमच्या कुलधर्म कुळचाराप्रमाणे तुम्ही तुमच्या देवतांची पूजा अर्चना करूनच घरातून बाहेर पडायचे आहे आणि कुलदेवतेला प्रार्थना करायची आहे की तुझ्या दर्शनाला येत आहे, तुझ्या घरी येत आहे आणि येताना माझ्याबरोबर माझ्या हातून घरी बनवलेला नैवेद्य तुझ्यासाठी घेऊन येत आहे. तुझ्या घरी येण्यासाठी आम्हाला आज्ञा दे, तुझा आशीर्वाद आमच्याबरोबर राहू दे, अशी प्रार्थना करूनच फुल अर्पण करून धूप दाखवून गोड नैवेद्य दाखवायचा आहे. तीर्थक्षेत्री जात असताना तुम्हाला गव्हाच्या पिठाच्या 11 पुऱ्या आणि गव्हाच्या पीठ वापरून गूळ डाळ वापरून 11 लाडू बनवायचे आहेत आणि या 2 पदार्थासोबत पाव किलो गुळाचे ढेप घ्यायचे आहे आणि हा बनवलेला प्रसाद एका डब्यामध्ये भरायचा आहे आणि तो कुलदेवतासाठी घेऊन जायचा आहे. आपण जेव्हा कुलदेवतेच्या दर्शनाला जातो तिथेच मंदिराच्या आवारामध्ये पेढे विकत घेतो आणि तोच प्रसाद, तोच नैवेद्य कुलदेवतेला दाखवतो. पण आपल्या घरातून आपण आपल्या हाताने बनवलेला नैवेद्य कुलदेवतेला अर्पण करणं महत्त्वाचं आहे. मी मगाशी म्हटलं तसं कुलदेवता ही आपल्या कुळाची आई असते आणि मग आपण आपल्या आईसाठी आपल्या हाताने एक पदार्थ बनवून घेऊ जाऊ शकत नाही. तुम्ही प्रेमाने तुमच्या हाताने बनवलेला पदार्थ कुलदेवतेला अर्पण करा. त्यामध्ये तुमची भक्तीसुद्धा असेल जी कुलदेवतेपर्यंत पोहोचेल. ज्यावेळेस तुम्ही तीर्थक्षेत्री जाता त्यावेळेस तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे आणि देवीच्या दर्शनाला जायचं आहे. तिथे दर्शनाला गेल्यावर पुजाऱ्यांना सांगून तुम्ही घरून आणलेला नैवेद्य देवीला अर्पण करायचा आहे आणि ज्यावेळेस पुजारी हा नैवेद्य देवीला अर्पण करतात त्यावेळेस तुम्हाला प्रार्थना करायची आहे, हे माते, तू आमचे रक्षण करता आहेस. आम्ही तुला घरून आलेला नैवेद्य दाखवत आहोत, याचा तू स्वीकार कर, तो तुला नक्कीच आवडेल. अशी प्रेमपूर्ण आणि भक्तिपूर्ण प्रार्थना श्रद्धेने तुमच्या कुलदेवतेला करायची आहे. थोडा वेळ प्रसाद इथं ठेवल्यानंतर हा प्रसाद तुम्हाला घ्यायचा आहे आणि घरी आल्यानंतर तो तुमच्या मित्रपरिवाराला, तुमच्या नातेवाईकांना द्यायचा आहे. त्याचबरोबर थोडा प्रसाद गाईला सुद्धा नक्की खाऊ घालायचा आहे. लक्षात घ्या की कुलदेवतेचं दर्शन घेऊन आल्यानंतर कुलदेवतेचा अंश सुद्धा आपल्याबरोबर आपल्या घरी येतो. ही जशी ज्याची त्याची श्रद्धा आहे आणि त्यामुळे कुलदेवतेची कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. आजकाल दुकानात अनेक रेडीमेड नैवेद्य, पेढे, लाडू मिळतात आणि तेच देवीला अर्पण केले जातात. पण जर आपण आपल्या घरातून आपल्या हाताने बनवलेला पदार्थ देवीला अर्पण केला तर कुलदेवता आपल्यावर प्रसन्न होते. कुलदेवतेला जाताना तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला जमेल तसं एखादा गोड पदार्थ तुम्ही घेऊन जा. तो घरी आल्यानंतर सगळ्यांना वाटा, नक्कीच तुमच्यावर कुलदेवता प्रसन्न होईल. माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.